आपण पितरांना जेव्हा आपण ताट भरून देत असतो, जितका तो भरलेला ताट असतो ना, आपली समृद्धी सुद्धा तितकीच वाढत जाते. कारण त्या नवरात्रीचा जो पहिला दिवस आहे त्या दिवशी असतो माता महाश्राद्ध. आता हे माता महाश्राद्ध कोणी करावं, कसं करावं, कोणत्या वयापासून करावं, याचे काय नियम आहे. आता या दिवशी नवरात्र पण आहे, म्हणजे नवरात्रचा पहिला दिवस आहे. या दिवशी घटस्थापना होत असते आणि माता महाश्राद्ध पण आहे. आता पितरांसाठी वेगळं स्वयंपाक करायचं का? मग नवरात्रमध्ये देवींसाठी त्या दिवशी माता महाश्राद्ध आहे, तर त्या दिवशी देवीसाठी वेगळं नैवेद्य करायचं का? सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सगळ्यांना शेअर करा. तर श्री स्वामी समर्थ, तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. माता महाश्राद्ध, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता महाश्राद्ध आहे. आता माता महाश्राद्ध म्हणजे जसे माझे आईचे वडील, त्यांच्यासाठी मी श्राद्ध करणार आहे. माझे आईचे वडील, वडिलांचं नाहीये याच्यामध्ये की वडिलांचे आई वडील नाही, आईचे आई वडील यांच्यासाठी असतो माता महाश्राद्ध. तर आता ह्या बघा, ह्यामध्ये पहिला काय असतो की कोण करू शकतो हे माता महाश्राद्ध, कोण करू शकतो? आता ज्यांच्या घरामध्ये कोणीच भाऊ नाहीये, म्हणजे त्यांना मुलगा नाही आहे, त्यांच्या माहेरी, स्त्रियांचे जे माहेरी आहे त्यांच्याकडे कोणी भाऊ नाही आहे, फक्त ती एकटीच आहे किंवा फक्त मुलीच आहे, तर अशा महिलांनी त्यांच्या मुलांना सांगायचं पाहिजे की तुम्ही माता महाश्राद्ध करा. आता हा श्राद्ध केव्हापासून चालू होतो? समजा माझे वडील जर नाही आहेत, माझा जो मुलगा आहे, माझे वडील नाही आहेत आणि माहेरी माझ्याकडे कोणीच नाही आहे, माझा भाऊ नाही आहे ऍक्च्युली, तर फक्त आम्ही बहिणीच आहे, भाऊ नाही आहे, आणि माझे वडील जेव्हा एक्सपायर झाले तेव्हा त्यांच्यासाठी माझ्या मुलांनी करायचं माता महाश्राद्ध. मी नाही करणार, माझा मुलगा, नातू करणार आहे. नातू समजतं तुम्हाला, म्हणजे मुली नाही करू शकत, नातू करू शकते. तर नातू केव्हापासून करू शकतो? जर तुमचा जो नातू आहे तो 3 वर्षापर्यंतचा जर झाला, 3 वर्षाच्या पुढे जर तो झालेला आहे, 3 वर्षापर्यंत त्याला करता येत नाही. 3 वर्षापासून म्हणजे पुढे 1-2 वर्ष नाही करता येईल, लहान असेल तर नाही करता येईल, पण 3 वर्षापासून तुमचा नातू जर 3 वर्षाचा आहे तर त्यापुढे जर त्याचं वय आहे तर तो माता महाश्राद्ध करू शकतो. त्यांच्यामध्ये सांगायचं तात्पर्य की जर जो नातू आहे त्याचे आजोबा म्हणजे आईचे वडील, आईचे म्हणजे माझे वडील, आईचे वडीलसाठी नातू माता महाश्राद्ध करू शकतो. आता हे माता महाश्राद्ध जर त्याचे वडील जिवंत असतील तर तो करू शकतो. जर त्याच्या स्वतःचे वडील जर नाही आहेत, म्हणजे आता जो मुलगा आहे, नातू आहे, त्याचे स्वतःचे वडील जर नाही आहेत तर तो हा श्राद्ध नाही करू शकत. कळतं तुम्हाला मी काय सांगते? म्हणजे जर माझे वडील नाही आहेत तर माझा जो मुलगा आहे तो त्यांचा नातू आहे, तर तो त्यांचं श्राद्ध करेल, बरोबर. आता जर माझा जो मुलगा आहे त्याचे जर वडील नाहीत, त्याचे जिवंत, म्हणजे जो नातू असतो ना त्यांचे वडील जिवंत असायला पाहिजे, तेव्हा तो माता महाश्राद्ध करू शकतो. फक्त आईचे वडिलांसाठी म्हणजे आजोबासाठी, आईकडचं आजोबा, त्यांच्यासाठी नातू माता महाश्राद्ध करू शकतो. 3 वर्षापासून पुढे त्याचं वय असायला पाहिजे तेव्हा तो श्राद्ध हा करू शकतो. आणि श्राद्धासाठी जे आहे, पण त्या मुलाचं जर वडील जिवंत असतील ना तेव्हाच तो करू शकतो. जर नातूचा म्हणजे जो मुलगा करतो श्राद्ध, त्याचे वडील जर जिवंत नसतील, त्याचे वडील पण एक्सपायर जर झाले असतील तर त्याला माता महाश्राद्ध नाही करता येत. आता हा माता महाश्राद्ध जेव्हा एखाद्या बाईचे वडील एक्सपायर होतात आणि त्याच्या मुलाला ती करायला लावते माता महाश्राद्ध, जेव्हा एक्सपायर झाल्यानंतर 1 वर्षानंतर हा श्राद्ध आपण करणं चालू करायचं. दरवर्षी आपल्याला हा माता महाश्राद्ध करायचा चांगलं असतो आपल्या घरी. तर 1 वर्षांनी आपण ते लगेच सुरुवात करून घ्यायची. 3 वर्ष 4 वर्ष असे ना ढकलायचे. वडील एक्सपायर झाले, घरी माहेरी कोणीच नाही आहे करण्यासाठी, त्यांना तर्पण श्राद्ध वगैरे कोणीच नाही आहे, भाऊ वगैरे नाही आहे, तर वडील एक्सपायर झाल्यानंतर जे महिला आहे तिच्या मुलांकडून तिनं माता महाश्राद्ध करून घ्यायला पाहिजे. आता हा श्राद्धासाठी जो आहे ते आपल्याला वेगळं जेवण बनवायची गरज नाही. नवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही कोणी पुरणपोळी घालत असतो, कोणी खीरपुरी जे त्याप्रमाणे बनवत असतो, तर त्याप्रमाणे तुम्ही जे स्वयंपाक तुम्ही करत असणार आहे तोच नैवेद्य आपण पितरांना दाखवायचा आणि त्यानंतर देवीला दाखवून द्यायचं. पितरांना आणि देवीला एकच नैवेद्य चालणार आहे. म्हणजे देवीसाठी वेगळं नैवेद्य बनवायची गरज नाही. नैवेद्यामध्ये काय बनवणार आहे तर नैवेद्यामध्ये एकदम पंचपक्वानांनी धरलेला तो, म्हणजे पंचपक्वानांनी तो भरलेला ताट असायला पाहिजे. त्यामध्ये खीर, पुरी, गोड, नमकीन, तेलकट, कुरड्या, पापडे, भजे, 2-4 प्रकारची भाजी, जसे तुम्ही श्राद्धासाठी बनवत असतात तशाच प्रकारचे सगळे. पण एवढं आहे की जितका जास्त तुम्ही रेसिपी बनवणार आहे, लोणचं, पापड, कुरड्या, भजे, म्हणजे चपाती, पुरी, जे काही आहे, पुरणपोळी वगैरे सगळं,
तितका तो चांगला असतो असं सांगितलेलं आहे गुरुमाऊलींनी स्वतः. आपण पितरांना जेव्हा आपण ताट भरून देत असतो, जितका तो भरलेला ताट असतो ना, आपली समृद्धी सुद्धा तितकीच वाढत जाते. कारण नाही का, एखाद्या हॉटेलमध्ये आपण गेलं, त्याच्यामध्ये आहे 10 वाटी, मग आपली इच्छा कशी होती, आपण किती खुश होत असतो, बापरे इतका जेवण म्हणून आपली जसं अंतरात्मा खुश होते, तसं आपल्या पितरांची सुद्धा आत्मा खुश होते. आणि वर्षातून ते एकच वेळा आपल्या घरी येत असतात. त्यामुळे माता महाश्राद्धासाठी तुम्ही जे नैवेद्य बनवणार आहे, वेगळं नैवेद्य बनवायची गरज नाही. आणि जितका शक्य झालं तितके पंचपक्वानांनी भरलेला असो तो ताट असायला पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही त्या दिवशी श्राद्ध करू शकता आणि त्यानंतर देवीला तोच नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. श्री स्वामी समर्थ. कमेंट करा, जर नाही कळालं असेल तर कमेंट करून नक्की विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.